नमस्कार मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कामटवाडी येथील पुरातन काळातील आणि ऐतिहासिक असणाऱ्या खंडोबा मंदिराची माहिती घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. या मंदिराला मल्हारगड असेही संबोधले जाते. मंदिराच्या पूर्वेला असणाऱ्या गेटमधून आपण मंदिरात प्रवेश करतो. मंदिरात प्रवेश केल्यावर लगेच आपल्याला एक दीपमाळ दिसते. खंडोबाच्या यात्रेला या दीपमाळेवर दिवे प्रज्वलित केले जातात. ते दृश्य पाहण्यासारखे असते. मंदिराच्या दगडांवर कोरीव नक्षीकाम आणि रंगकाम इतके सुंदर आहे की ते पाहिल्यानंतर मन प्रसन्न होऊन जाते. या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. शेकडो वर्षांपासून हे मंदिर श्रद्धा आणि नवस फेडण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर प्राचीन दगडी स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आपणाला खंडेरायाची भव्य आणि दिव्य स्वरूपाची मूर्ती दिसते. तसेच खंडोबाच्या बाजूला बानू आणि म्हाळसा यांच्याही मूर्ती आपणास पाहावयास मिळतात. खंडोबा हे भगवान शंकराचे अवतार असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर नागफणा काढून बसलेला आहे. खंडोबाच्या गळ्यातील नागाचे महत्त्व समजावताना अनेक संदर्भ दिले जातात. नाग हा संरक्षण आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. खंडोबा हे भक्तांचे रक्षण करणारे देव आहेत, त्यामुळे नाग त्यांच्या या भूमिकेला अधोरेखित करत असावा असं मला वाटतं. मूर्तीच्या समोरच्या बाजूला 7 स्वयंभू लिंग आहेत. मुख्य मंदिराला आपण प्रदक्षिणा घालत आहोत. या ठिकाणी सुंदर अशी शोभेची झाडे आणि लॉन येथील वातावरण आणखीनच मंगलमय बनवतात. मुख्य मंदिराच्या बाजूस आपल्याला मारुतीचे मंदिर देखील पाहावयास मिळते. मंदिराच्या आतील बाजूस सुंदर अशा ओवऱ्या देखील आहेत. मंदिराच्या समोरच्या बाजूला अंधारी बंगला आहे. तुम्ही म्हणसाल हे असलं कसलं नाव? त्याचं कारण असं आहे की या बंगल्यात कायम अंधार असतो, म्हणून त्याला अंधाऱ्या बंगला असं नाव पडलं आहे. आणि तसं पण आपले लोक नावं ठेवायला माहेरच असतात, हे काय वेगळं सांगायची गरज नाही. या बंगल्यावरून कामटवाडी या गावचा सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो. मंदिराच्या उत्तरेला आणखी एक साकूर बंगला आहे. तो बंगला साकूर या गावच्या दिशेने तोंड करून उभा असल्याने त्याला साकूर बंगला असे नाव पडले आहे. हे मंदिराचे उत्तरेकडील प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला एक सभामंडप देखील आहे. या ठिकाणी मंदिर सुशोभीकरणाची अनेक कामे झालेली आपणास पाहावयास मिळतात आणि चालू देखील आहे. मंदिराच्या बाजूलाच एक जिल्हा परिषद शाळा देखील आहे. शाळेच्या भिंतींवर महापुरुषांची अतिशय सुंदर चित्रे अशी रेखाटलेली आहेत. त्यामध्ये महात्मा गांधींचे चित्रसुद्धा आहे. त्यांनी खेड्याकडे चला हा जो संदेश दिला आहे, त्याचाच प्रसार आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. शाळेच्या भिंतींवर रंगबेरंगी चित्रे रंगवलेली आहेत.
मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एक तळे आहे. असे सांगितले जाते की मंदिर बांधण्यासाठी जे दगड वापरले गेले ते हा रॉक सॉलिड खडक फोडूनच तयार केले होते. येथील खडक फोडल्यामुळे येथे खड्डा पडला आणि त्याचे पाणी येथे साचून राहते. मंदिराच्या मागच्या बाजूला एक भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सभामंडप देखील आहे, जो की मंदिराच्या वैभवात आणखी भर पाडतो. गावकऱ्यांनी मंदिर परिसरात अनेक झाडे लावली आहेत. मंदिराचा आजूबाजूचा परिसर खडकाळ असल्यामुळे कॉन्क्रीटच्या विशिष्ट प्रकारच्या कुंड्या बनवून त्यात झाडे लावण्यात आलेली आहेत, जेणेकरून झाडाला वाढण्यासाठी माती उपलब्ध होईल आणि झाडाचे संरक्षण देखील होईल. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आमच्या गावचे पंचक्रोशीत नावाजलेले हेअरस्टायलिस्ट हरी जाधव यांचे सनूर देखील आहे. त्यांचं नाव पंचक्रोशीत एवढं फेमस झाले आहे की कधी बिया त्यांच्याकडे मिनिमम 2 ते 3 नंबर असतातच. त्यामुळे आपल्याकडे वेटिंगशिवाय पर्याय नसतो. हरी जाधव हे मंदिराचे पुजारी देखील आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.